राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। पांढरे सोने चमकले, कापसाच्या दराने गाठला 8,200 रुपयांचा टप्पा। शेतकऱ्यांचा शेतमाल संपत आला असताना खाजगी व्यापाऱ्यांकडून CCI पेक्षा अधिक दर। हिंगोलीच्या मोंड्यात तुरीच्या दरात उसळी आली तर हळदीचा भाव घसरला। ऐन हंगामात भाव वाढल्याने उत्पादकांना दिलासा, 7,800 रुपयांचा मिळाला तुरीला भाव। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा निधी बाकीच आहे। कृषी यंत्रे अवजारांचे अनुदान अद्याप देखील शेतकऱ्यांना मिळालेच नाहीत। लाडकी बहीण योजनेबाबत प्रशासकीय हालचाली सुरू आहेत। तांत्रिक घोळावर तोडगा काढण्यासाठी बैठका झाल्या। जिल्हा परिषद निवडणुकीआधी म्हणजेच की ZP निवडणुकीआधी शेतकऱ्यांना मिळणार 4,000 रुपये। सरकार घेणार महत्त्वाचा व मोठा निर्णय। कोणत्या शेतकऱ्यांना 4,000 मिळणार याची माहिती आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 46% ई पीक पाहणी 24 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली। 6,524 शेतकरी सौर पंपांच्या प्रतीक्षेमध्ये, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला प्रतिसाद। आतापर्यंत जिल्ह्याभरातून 11,622 शेतकऱ्यांनी केले अर्ज। 3,535 शेतकऱ्यांची सोय झाली। वाशिम जिल्ह्यातील अपडेट। मोबाईलमुळे वाढली डोकेदुखी, लॅपटॉपमुळे वाढली अंगठादुखी। मोबाईल व लॅपटॉपचा वापर वाढला, रुग्णसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे। मेथीच्या भाजीचे दर कोसळले, शेतकरी हवालदिल। शेतकऱ्यांवर कवडीमोल दराने शेतमाल विकण्याची वेळ, शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत। मका उत्पादकांना मिळेना भावाची हमी, शेतकऱ्यांची कोंडी। प्रशासकीय उदासीनतेमुळे अडचण, 2,400 रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर असताना मका 1,500 ते 2,000 रुपयेपर्यंत विकला जात आहे। प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थी आर्थिक संकटामध्ये आहेत। थकीत रकमेची प्रतीक्षा अद्याप देखील नागरिक करीत आहेत। प्रशासनाला जाग कधी येणार? द्राक्ष बागा संकटात, उत्पादनात घट होण्याचा अंदाज। आर्थिक गणित कोलमडले, रशियासह युरोपातील देशांमध्ये सुरू आहे निर्यात। द्राक्षाला प्रति किलो 125 ते 200 रुपये दर मिळत आहे। कर्जमाफीचे निकष अस्पष्ट, शेतकरी संभ्रमात। कर्जमाफी कुणाला? थकबाकीदारांना की सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार? समिती स्थापन, पण स्पष्ट धोरण नाही। सर्व बँकांचा समावेश यामध्ये होणार का? आश्वासनातच संभ्रम असून शेतकरी प्रश्नाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,700 रुपये जमा करण्यात आले। कुटुरकर साखरने मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना केले खुश। परभणी जिल्ह्यातील अपडेट। सौर कृषी पंपांच्या शेतकऱ्यांना दिलासा, अडकलेली रक्कम परत मिळण्यास आता सुरुवात झाली। शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होत आहे। जालना जिल्ह्यातील अपडेट। कापसाच्या भावात होत आहे वाढ। 8 दिवसांपूर्वी कापसाचे दर 7,000च्या आत होते, मात्र आता 8,000च्या पुढे दर गेले आहेत। 2025 मध्ये ट्रॅक्टर विक्रीचा विक्रम आकडा 10 लाखांपर्यंत पोहोचला। शेतकऱ्यांचा कल आधुनिक शेतीकडे वाढला आहे। भारतात बनावट कीटकनाशकांचा व्यापार 1,000 कोटींपेक्षा जास्त असण्याची शक्यता म्हणजेच की भीती व्यक्त केली जात आहे। ढगाळ वातावरणाचा कहर, शेतकरी हवालदिल। रब्बी पिकांवर संकटांचे ढग, उत्पादन घटण्याची भीती। शेतकऱ्यांच्या खात्यात आता 2,000 नाही तर 4,000 रुपये येतील। किसान योजनेबद्दल समोर आली खूपच महत्त्वाची व मोठी दिलासादायक बातमी। बघूयात सविस्तर अपडेट सर्वात शेवटी। भारताने विक्रमी 450-840 कोटी किमतीच्या कृषी उत्पादनाची निर्यात केली, ज्यामध्ये तांदळाचा वाटा जवळजवळ 24% इतका आहे। संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना 12,38,00,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली। लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा होणार। वर्धा जिल्ह्यातील अपडेट। शेतकरी आणि नागरिक लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड अपडेट करावे, कारण शासनाच्या विविध योजना राबविताना आधार कार्डामधील त्रुटी त्रासदायक ठरत असून शासनाचा लाभ मिळविण्यात अडचण येत आहे। सर्व नागरिकांनी शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड अपडेट करावे असे आवाहन करण्यात आले। शेकडो महिला धडकल्या जिल्हा अधिकारी कार्यालयावर। लाडकी बहीण योजनेच्या लाभांपासून शेकडो महिला वंचित आहेत। महिलांनी प्रशासनाला दिले निवेदन।
राशन तांदळांचे अवैध व्यवहार कारवाईचा इशारा, तहसीलदार प्रज्ञा काकडे यांची कठोर भूमिका, नागरिकांनी गैरप्रकाराबाबत माहिती द्यावे असे आवाहन करण्यात आले. खामगाव येथील प्रकार आहे. अन्नधान्यांसाठी गरजवंतांच्या तहसीलमध्ये चक्रा, धान्य कोटा संपल्यामुळे नवीन राशन कार्डांसाठी धान्य मंजुरी थांबली. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. अखेर रावेरला भरड धान्य खरेदी केंद्र सुरू. पहिल्याच दिवशी 113 क्विंटल ज्वारींची खरेदी. मक्याला मिळतोय 2400 रुपये प्रति क्विंटलचा भाव. ज्वारीला 3600 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे. अतिवृष्टी अनुदानात भेदभावाचा आरोप, शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू. गोदावरीच्या पुलावर एल्गार, वैजापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. सोयाबीन तुरीच्या दरामध्ये वाढ, शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. उदगीर बाजार समिती. कर्नाटक सीमांवर्ती भागातून तुरीची आवक दिवसेंदिवस होत आहे कमी. शेतकऱ्यांसमोर वन्य प्राण्यांचे संकट, लालफित शाहीत अडकल्या फाईल. नुकसान भरपाईच्या विलंबनामुळे शेतकरी त्रस्त. प्रति एकर 5 ते 7 हजार रुपये नुकसान भरपाई. आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची व सर्वात मोठी खुशखबर आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात आता 2000 नाही तर 4000 रुपये येतील. किसान योजनेबद्दल समोर आली सर्वात महत्त्वाची अपडेट. शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्यांची वाट पाहणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. काही शेतकऱ्यांना येणाऱ्या हप्त्यांचा लाभ मिळणार आहे तर काही शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यांच्या खात्यात फक्त 2000 नव्हे तर आता 4000 रुपये जमा होतील. आतापर्यंत या योजनेचे 21 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. लाखो शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा झाला. प्रत्येक हप्त्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा झाले. अनेक शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की 22व्या हप्त्यात सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 4000 रुपये जमा होतील की नाही, म्हणजेच की काही निवडकच शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये जमा होतील का, याचं उत्तर आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, या शेतकऱ्यांना प्रत्येकी 4000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील. केंद्र सरकार दरवर्षी 3 हप्ते पाठवते. प्रत्येक हप्त्यांमध्ये 2000 रुपये येतात. हे सर्व शेतकरी मित्रांना माहिती आहे. प्रधानमंत्री किसान योजनेचे बजेट प्रत्येक हप्त्यांची रक्कम ठरवते. योजनेच्या सुरुवातीपासून निधी ठरवलेला नाही. त्यामुळे शेतकरी 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पनाकडे उत्सुकतेने पाहत आहेत. जर प्रधानमंत्री किसान योजनेचे बजेट वाढवले तर त्यांचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल. जर शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्येकी 4000 रुपये याबद्दल बोललो तर 22व्या हप्त्यात फक्त त्या शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये जमा होतील ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागील 21वा हप्ता आला नाही. काही तांत्रिक कारणामुळे उशीर झाला. त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 21वा हप्ता आणि येणारा 22वा हप्ता असे म्हणून 4000 रुपये त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. तर शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान योजनेचा 22वा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचा 22वा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या म्हणजेच की पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या खात्यात 2000 रुपये जमा होतील. ज्या शेतकऱ्यांना 21वा हप्ता मिळाला नाही त्यांच्या खात्यामध्ये एकूण 4000 रुपये जमा होतील.